नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊमध्ये आपलं स्वागत आणि अर्थात कार्यक्रम दुर्गे दुर्गटभारी. सगळीकडे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आदिशक्तीचा जागर सुरू आहे. प्रत्येक दिवशी नवीन देवीचं प्रतीक स्वरूप आणि तिचं पूजन अर्चन. अर्थातच आधुनिक युगातल्या दुर्गा देखील या स्टुडिओच्या माध्यमातून त्यांच्याच संघर्षाचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सिटी नाऊच्या माध्यमातून होतोय. शैलपुत्री अर्थातच तिची रूपं ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमणा, कालरात्री, कात्यायनी, महागौरी, सिद्धिदात्री या सगळ्यांचा जागर करता करता या सिटी नाऊच्या स्टुडिओच्या माध्यमातून आत्ताच्या आधुनिक युगातल्या दुर्गांचा देखील जागर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एक अशी महिला जी जालना या ठिकाणी तिचा जन्म होतो, तिथं शिक्षण घेते आणि मग MSW पर्यंत जाऊन पोहोचते. शेवटी एका मुलाखतीतून बार्टीची प्रकल्प संचालक बनते आणि मग मात्र स्वतःसाठी नव्हे तर जितक्या वंचित आणि शोषित महिला आहेत त्या दुर्गांसाठी झटण्यासाठी अर्थातच त्रिशरण एनलाइटनमेंट फाउंडेशनची स्थापना करते. आज याच फाउंडेशनच्या माध्यमातून विविध महिलांना रोजगार मिळवणं, त्यांना स्वाभिमानी सक्षम करणं आणि त्यांना ताकद पुरवणं. पण ही ताकद पुरवताना राणी म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई, तिची विश्वासू सल्लागार एकेकाळी राहिलेली तिची अंगरक्षक झलकारी, तिची जाणीव करून देणं आणि ते पात्र जिवंत ठेवणं हे काम करणारी अर्थातच प्रज्ञा वाघमारे आणि त्या आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मी सिटी नाऊतर्फे हार्दिक स्वागत करतो. अर्थात आत्ताच मी एक शब्द उच्चारला, झलकारीबाई, आणि तिने ठोकलेली त्या काळची ललकारी असो आणि आत्ता तुम्ही जे काम करताय ते जवळपास कुठे ना कुठेतरी मॅचेस होत आहे. झलकारी महिला सुरक्षा रक्षक या माध्यमातून तुम्ही जे महिलांसाठी काम करताय त्याची पहिल्यांदा सुरुवात करू आणि मग आपल्या प्रवासाकडे. नक्की. जेव्हा मी बिहारला तिकडे गेले होते तर झलकारीबाईंचा स्टॅच्यू बघितला मी आणि मग तिथे जाऊन बघितलं तर बहनजी मायावती जी आहे त्यांनी तो उभारलेला स्टॅच्यू आहे आणि मग त्याची गुगलवरती माहिती काढली. इतिहासामध्ये बऱ्याचदा काही सुटलेलं असतं जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं नसतं आणि मग ती अंगरक्षक इतकी शूरवीर होती. मग माझ्या डोक्यामध्ये आलं, अरे आपण हे पात्र जिवंत ठेवलं पाहिजे, कारण हे पात्र जिवंत जर राहिलं तर असंख्य महिलांमध्ये ही आपल्याला झलकारी निर्माण करता येईल. आणि झलकारी फक्त ही अंगरक्षकच नसून ती स्वतःचं संरक्षण सुद्धा करण्यासाठी ती कॅपेबल आहे ती महिला. तर महिलांना आपण म्हणतो की तुम्ही स्वतःचं संरक्षण करा, हे करा, ते करा. त्याही पलीकडे तुम्ही झलकारी आहात आणि तुम्ही स्वतःचं संरक्षण करून तुम्ही इतरांचंही संरक्षण करू शकतात. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला फार महत्त्वाची वाटत आहे ती. आणि मग मी जेव्हा जसं ग्रासरूटला काम चालू केलेलं होतं, जसं धुणं भांडे कामगार जे आहेत म्हणजे डोमेस्टिक घरेलू महिला कामगार, त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेसिफिक शब्द ठेवलेला आहे, डोमेस्टिक वर्कर्स. हा आपण एक हे ठेवलेला. तुम्ही डोमेस्टिक वर्कर्स एज्युकेशन एनलाइटनमेंट प्रोग्राम पण द्वीप हा माझा स्वतःचा ब्रँड आहे हे शब्द. आणि तो पूर्ण जो ट्रेनिंग कोर्स आहे तो पूर्ण मी डिझाईन केला आहे स्वतःहून. आणि तो सुद्धा एक दिवस घरामध्ये मावशींनी लादी नीट पुसली नाही आणि मावशींना मी सांगितलं, मावशी तुम्ही नीट पुसत नाही आहेत हे सगळं काही. तर मावशींनी सांगितलं की नाही असंच असतं. मग मला ऑफिसमधून मी जेव्हा यायचे तेव्हा मला स्ट्रेस निर्माण व्हायचं, कारण ऑफिसचं काम, घरातलं काम आणि चिडचिड व्हायची. मग दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उमेदीने कसं जाणार ना. त्यामुळे मग मला असं वाटलं की ह्या महिलेलाच जर शिकवलं तर, ही महिला जर सुशिक्षित झाली तर, सुरुवातच घरातून झाली. हो. मग मी म्हटलं की नाही, आपण काय काय शिकवलं पाहिजे. आपल्या मावशींना काय काय येत नाही, मग त्यांना चमचे नीट ठेवता येत नाहीत, त्या व्यवस्थित टेबल नीट पुसत नाहीत, टॉयलेट बाथरूम नीट धुत नाहीत, त्यांना बेड लावता येत नाहीत, त्यांना कपड्यांच्या घड्या येत नाहीत. मग हे सगळं मी माझ्या ट्रेनिंग कोर्समध्ये टाकलं. दुसरी गोष्ट मग ही, पण हे करत असताना हळूहळू काय झालं की महिलांच्या 3000 महिलांना आम्ही हे प्रशिक्षण दिलेलं आहे. द्वीपचं प्रशिक्षण जवळपास 3000 महिलांनी घेतलंय. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या प्लेसमेंटही मिळाल्यात. आणि नंतर मग काय झालं की ह्या महिला जेव्हा गेटमधून जायच्या आणि यायच्या तर आपल्याकडे मोठे मोठे मॉल असतील, मोठे मोठे ऑफिसेस असतील, तिथे मात्र तुम्हाला एक स्त्री असते सुरक्षा रक्षक, ती तुम्हाला तपासते. पण ज्या तुमच्या हाऊसिंग सोसायटीज आहेत जिथे समजा 2 जर सिक्युरिटी गार्ड बसलेले असतील तर तिथे महिला नसते. किंवा शाळा कॉलेजेस, हो शाळा कॉलेजेस, तिथे महिला नसते. आणि मग महिलांसोबत जेव्हा मी संवाद साधत असते, दर 1-1.5 महिन्यांनी माझ्या बैठका होतात त्यांच्यासोबत,
मग एक महिलेने सांगितलं की त्या दिवशी तिथल्या एका सुरक्षा रक्षकांनी मॅडम माझा फोन घेतला आणि मला रात्री 11 वाजता फोन केला आणि मला म्हणत होता की तू बोलत नाही माझ्यासोबत, असं नाही तसं नाही. मी म्हटलं अरे हे काय प्रकार चालू आहेत. तर दुसरी पण महिला म्हणे असं तर होतच राहतं. मग मी सहज प्रश्न विचारला की तिथे महिला सुरक्षा रक्षक नसतात का तुम्हाला तपासायला? नाही म्हणे आम्हाला गरीबाला कोण नसणार. तो शब्द जो होता तो मला मग रात्रभर झोपू दिला नाही. अरे म्हणजे गरीब महिलांची आपण इकडे थोडासा काही किस्सा झाला तर गव्हर्नमेंट मोठ्याने ओरडायला लागतं. पण ह्या आज हजारो महिला कामगार आहेत, या वेगवेगळ्या सोसायटीमध्ये जातात. आज यांची तपासणी एक पुरुष करतो आणि मग तुमच्या पदराखाली काय आहे हा शब्द तो सहज वापरतो. आज जर मला जर कोणी विचारलं तर मी त्याच्या कानसडत मारणार. पण त्या महिलेला कोणी विचारते तर कोणीच काही करत नाहीये आणि सगळ्या अगदी सहन करतात ते आणि अगदी व्यवस्थित ऐकतात ते की हो ते तर होतच असतं. म्हणजे तिच्यावरची जो रोज मानसिक बलात्कार होतो तो सगळ्यांना मान्य आहे. म्हणून मग मला त्याची एक चीड आली आणि मी म्हटलं की नाही आपल्याला ह्याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे. आणि मग महाट्रान्सकोला तिथले जे CMD दिनेश वाघमारे साहेब होते त्यांना मी भेटले आणि मी हा प्रोजेक्ट त्यांना सांगितला. त्यांना म्हटलं साहेब मला याच्यासाठी फंड्स लागतील. आणि विद्युत पारेषण कंपनी, हो विद्युत पारेषण कंपनी महापारेषण. सो मग त्यांनी सांगितलं की हा पायलट प्रोजेक्ट तुम्ही डिझाईन करा. आणि मग मी ह्या प्रोजेक्टला नाव काय द्यायचं, कारण आता महिला सुरक्षा रक्षक हे नको वाटत होतं मला. म्हणून मी म्हटलं की नाही आपण त्या दिवशी तिथे पाहिलं होतं ना झाशीची राणी अंगरक्षक आपली हे होती झलकारी, मग आपण झलकारीच ठेवूयात. आणि मग मी ते नाव त्या प्रोजेक्टला दिलं आणि हा माझा त्रिशरणचा आपण पेटंट करून घेतलेलं आहे नाव. आणि मग झलकारी हे नाव आपण ठेवलं. मग यांना 5 दिवसाचं आपण ट्रेनिंग दिलं महिलांना की कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, आपलं कशी तपासणी करायची. आणि आम्ही त्यावेळेस मग वृत्तपत्रांमधून महिला सुरक्षा रक्षक म्हणजे झलकारीची का आवश्यकता आहे ह्याची सुद्धा आपण खूप अवेअरनेस केला. आणि या कार्यक्रमाला आपले रामनाथ पोकळे साहेब जे आहेत जॉईंट CP ते स्वतः आले होते आणि त्यांनी खूप कौतुकही केलं होतं. माझा एकमेव उद्देश हा होता की ह्या गरीब तळागाळातल्या ज्या महिला आहेत यांची तपासणी करण्यासाठी तिथे पुरुष नसता एक स्त्री असावी. आणि ह्यामुळे काय होतं की जेव्हा मी ह्या विषयांमध्ये आतमध्ये गेले तेव्हा मला असंख्य विषय सापडू लागले की गार्डनमध्ये जर एखादी छोटी मुलगी खेळत असेल आणि तिचं टच बटन जर लावायचं झालं तर तिथे एक स्त्री असते, एक पुरुष असतो. भलेही तो पुरुष चांगल्या प्रवृत्तीने ते टच बटन लाव, पण तुमच्याकडे शाळांमध्ये आता शिकवलं जातं गुड टच बॅड टच. ते मुलीने सांगितलं नाही, त्या अंकलने मला बॅड टच केला, त्याची नोकरी जाणार, तो जेलमध्ये जाणार. त्यापेक्षा महिला सुरक्षा रक्षक असेल म्हणजे थोडक्यात सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता याच्यावर तुम्ही विचार केलात आणि झलकारी महिला सुरक्षा रक्षक हे पथक तुम्ही स्थापन केलं. अतिशय उत्तम उपक्रम आहे. अर्थातच त्रिशरण एनलाइटनमेंट फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते आत्ता काम करतात. पण प्रज्ञा मॅडमकडे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो त्यांनी हेरला आणि त्या माध्यमातून त्यांनी काम सुरू केलं, तो म्हणजे विकास दूत प्रकल्प. तो अतिशय महत्त्वाचा होता कारण की 36 महाराष्ट्रातील जिल्हे असतील तर त्यातल्या असंख्य गावांमध्ये जाऊन तिथल्या तरुणींना रोजगार मिळावा आणि त्यांना या जीवन प्रवाहात येता यावं, सामाजिक प्रवाहात येता यावं, यासाठी त्यांनी विकास दूत प्रकल्पाची स्थापना केली. नेमकं हे काय आहे आणि आत्तापर्यंत किती विकास दूत तुमच्याकडे काम करतात आणि महिलांची संख्या किती आहे? आता ॲक्च्युली काय आहे की बार्टीमध्ये मी होते. मी जवळपास 6 ते 7 वर्ष बार्टीत काम केलं मुख्य प्रकल्प संचालक म्हणून. आणि माझ्याकडे समता दूत प्रकल्प होता आणि त्याच्या माध्यमातून मी जवळपास राईट टू एज्युकेशनमध्ये 67,000 ऑनलाईन फॉर्म भरले. त्यातले 13,000 मुलांना ॲडमिशन मिळालं. 2017ला ज्यावेळेस इंडियन एक्सप्रेसला बातमी आली होती त्यावेळेस 3,700 मुलांची फक्त नोंदणी झाली होती. म्हणजे अवेअरनेस काहीच नव्हता. मला एक गोष्ट कळाली की जर याचा अवेअरनेस वाढवला तर हे जे 25% रिझर्व जागा आहेत या आपल्या राईट टू एज्युकेशनमध्ये या जागा सहजच मुलं होतील. पण त्यांच्या पालकांना माहितीच नाही आणि ती पालक एकदम अशिक्षित असतात. आता अशिक्षित पालकाला आपण किती सांगितलं तर तो ऑनलाईन फॉर्म नाही भरू शकत आणि मग त्याचा पाल्य तिथे शाळेत जाऊ शकणार नाही. मग ह्या माध्यमातून मी असंख्य वेगळी कामं केली आणि माझ्या लक्षात आलं की लोकांना माहिती असणं आवश्यक आहे. ते चॉईस करतील त्यांना घ्यायचं नाही घ्यायचं, पण त्यांना माहीत असलं पाहिजे की हे माझ्यासाठी आहे किंवा नाही आहे. माझ्याकडे जर 4 डॉक्युमेंट असतील तर मी या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो की नाही होऊ शकतो, हे मला ते समता दूत प्रकल्प चालवताना चांगला अनुभव आला. आणि 2020 नंतर ज्यावेळेस मग मी बार्टी सोडलं आणि मी माझं स्वतःचं ऑलरेडी 2017 पासून त्रिशरण फाउंडेशन काम करत होतं, पण मला वाटलं की आपल्याला इथे एक नवीन अशी टीम द्यावी लागेल गावागावात, तालुक्याला, जिल्ह्याला, की तिथे लोकांना माहिती मिळाली पाहिजे. मग आता ही कुठून देणार? पण मी जे महाराष्ट्रभर काम केलं,
जे माझं महाराष्ट्रभर गेल्या 7-8 वर्षात नाव झालं, ज्यांना माझ्यामुळे बरेच लाभ मिळाले, त्या लोकांनी मग मला फोन करायला सुरुवात केली की मॅडम तुम्ही बार्टी सोडली आणि तुम्ही आम्हाला काहीतरी काम करण्याची संधी द्या. मी म्हटलं माझ्याकडे पैसे नाही आहेत, महत्त्वाचा मुद्दा फायनान्शियल, माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण तुम्ही मला जॉईन व्हा, आपण लोकांना आपण जितकी मदत होईल तेवढी करूयात. मग अशा प्रकारे असंख्य मुली आणि मुलं माझ्याकडे एकत्र आले. जवळपास 65% मुली आहेत माझ्याकडे. म्हणजे विकास दूत मध्ये विकास दूत तरुणी हो काम तरुणी. करतात. पण नाव देण्यासाठी तो विषय चालला होता की विकास दूत नाव काय द्यायचं, तर मग हे विकासासाठी काम करतात ना, म्हणून हे विकास दूत. वा, सुंदर. आत्ता तसं मॅडमने सांगितलं की बार्टीच्या देखील त्या प्रकल्प संचालक राहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला हे नाव माहिती आहे. केवळ त्या ठिकाणी त्यांनी केवळ बार्टीच्या प्रकल्प संचालक म्हणून एखादा प्रकल्प हातीच घेतला असं नव्हे, तर तो हाती घेऊन तडीस देखील नेलेला आहे. सक्तीचा जो शिक्षणाचा अधिकार आहे तो देखील बालकांसाठी त्यांनी राबवला, नाविन्यपूर्ण प्रकल्प त्यांनी राबवले. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की त्या जालन्यातला आहे, त्या ठिकाणी जन्म झाला आणि त्यांच्या आई ह्या त्यांच्यासाठी आदर्श होत्या, कारण की त्या मुळातच सामाजिक आणि महिला सक्षमीकरण ह्याचा जो वारसा होता तो आईंकडून त्यांना लाभला आणि मग तिथून त्यांचा हा सगळा पुढचा प्रवास सुरू झाला. पण याच दरम्यान जसं आता मॅडमने आता उच्चार केला 2017, पण आपल्याला सगळ्यांना आठवत असेल 2019, 20, 21 कोरोना महामारीचा काळ या संपूर्ण जगानं अनुभवला. आणि त्यावेळी या त्रिशरण एनलायटनमेंट फाउंडेशननं काय केलं हे मी जाणून घेणार आहे, पण अर्थातच एका छोट्याशा ब्रेक नंतर. शैलपुत्री तू नमोस्तुते, ब्रह्मचारिणी जयोस्तुते, चंद्रघंटा तू नमोस्तुते, कुष्मांडा तू जयोस्तुते, स्कंदमणा तू नमोस्तुते, कात्यायनी तू जयोस्तुते, कालरात्री तू नमोस्तुते, महागौरी तू जयोस्तुते, सिद्धिदात्री तू नमोस्तुते, नमो नमो नमोस्तुते, दुर्गा श्यामा जयोस्तुते, जयो जयो जयोस्तुते. आदिशक्तीची ही 9 रूप धारण करून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आधुनिक युगातल्या महिलांच्या मुलाखती पहा. खास शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फक्त सिटी नाऊवर दुर्गे दुर्घट भारी. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध केबल नेटवर्कवर पाहता येणारं एकमेव लोकल चॅनल सिटी नाऊ. GTPL 469, हॅथवे 534, INPCMC 452, सिटी केबल 92 आणि ICC 715. केबल नेटवर्कसह यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही पाहत रहा सिटी नाऊ. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि अर्थातच दुर्गे दुर्घट भारी या कार्यक्रमात एक दुर्गा आपण जिचा संवाद आणि जिचा प्रवास या दोन्ही गोष्टी बरोबर पाहतोय, ऐकतोय आणि मुळात त्यांचा जो संघर्ष आहे तो केवळ आणि केवळ फक्त घरेलू कामगार महिलांसाठी आहे का, तर नाही. वंचित, शोषित प्रत्येक क्षेत्रातली महिला जी सुरक्षित नाहीये, जिला सार्वजनिक ठिकाणी असुरक्षितता वाटतीये, तिच्यासाठी त्यांनी काम केलं. पण याच दरम्यान कोरोना काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अनेक संस्था पुढे आल्या. प्रत्येक गोरगरिबांसाठी त्यांनी जेवढी यथानुशक्त्या मदत करता येईल तेवढी केली. पण त्रिशरण एनलायटनमेंट फाउंडेशननी ज्या कोरोना महामारीच्या काळामध्ये ज्या कुटुंबातल्या व्यक्ती मृत्युमुखी पावल्या त्यांना धीर देण्याचं काम केलं, त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम केलं आणि आठवण आपल्या दारी म्हणून जवळपास 72,000 वृक्षांची लागवड देखील केली. हे नेमकं त्यांनी कसं केलं आणि कशा पद्धतीने जमलं हेच आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. नेमकं काय झालं होतं मॅडम, आणि तो काळ तर सगळ्यांसाठीच एकदम भयानक होता, ड्रास्टिक आपण हो. अशावेळी तुम्ही काय केलं, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? मी मगाशी जे तुम्हाला सांगत होते की विकास दूतची संकल्पना 2020 नंतर मी समता दूत सोडल्यानंतर चालू झाली आणि असंख्य मुलं मुली मला जॉईन झाले त्यावेळेस. त्यामध्ये बऱ्याच मुली होत्या ज्यांचं लग्न झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये त्या मुली राहतात, मग तिथे अपॉर्च्युनिटीज नसतात, संधी नसते कुठलीही याची. त्या मुली पण जॉईन झाल्या. मग सगळ्यांना मी ऑनलाईन प्रशिक्षण दिलं आणि मी त्यांच्या घरी जाऊ लागले. म्हणजे एक गोठ्यामध्ये बसलेली मुलगी कॅमेरा घेऊन बसलेली आणि तिची मुलगी हाक मारते बाजूला, आवाज करू नका, आवाज करू नका, आईची ऑनलाईन मीटिंग सुरू आहे, पुण्याची बाई घेतली. म्हणजे तो माझ्यासाठी खूप टचिंग हे होता. काही मुलं होते जे ऊसाच्या शेतात पाणी देता देता ऑनलाईन मीटिंग अटेंड करायचे
आणि तेव्हा मला कळालं की लोकांना यायचं आहे पण त्यांना संधी दिल्या जात नाही. आणि खरोखर उत्सुकता असते प्रत्येकात काम करण्याची, पण ती शोधले पाहिजे आणि ते गेले पाहिजे. आणि कोरोना काळात आपण एकमेकांच्या घरी जाऊ शकत नव्हतो, भेटू शकत नव्हतो. आणि इव्हन कुणाच्या घरी जर कोरोनानी डेथ झाली तर आपण दरवाजे लावून, म्हणजे पुण्यात जर डेथ झाली तर मुंबईचा दरवाजा लागायचा अशी वेळ व्हायची की फोनही उचलत नव्हते, लोक एवढे घाबरलेले होते. मग आपल्याला काय करता येईल आणि ह्या आठवणी आपल्याला कशा जपता येईल? कारण जो माणूस ज्याच्या घरी जातो त्याच्या घरी सांत्वन करण्यासाठी कोणीच जायला तयार नाही. आधी आपल्याकडे जर कुणाची मृत्यू झाला, घरामध्ये डेथ झाली, तर सहजच लोक घरी येतात, त्याला सांत्वन करतात, प्रेमाचे 2 शब्द बोलतात, आम्ही आहोत तुझ्यासोबत असं म्हटलं जातं. लोक येणं जाणं 1-1.5 महिन्यामध्ये तो एक साथ असतो ना, तो फार महत्त्वाचा असतो. पण ह्या कोरोना काळामध्ये ती साथच नव्हती कोणाचीच, फक्त कोरोनाची साथ होती. फक्त कोरोनाची साथ होती आणि लोक एकटे पडलेले होते. आणि या भयानक परिस्थितीमध्ये मला असं वाटलं की जर ही साथ नसेल तर आपली मानवता संपुष्टात येऊ नये. आणि ही मानवता जपायची आपण कशी? मग माझ्या डोक्यात आलं की पावसाळा पण सुरू झालेला होता आणि आपल्याला झाडं पण लावायची. आता ही झाडं पण जगली पाहिजेत ना, याला पाणी कोण देणार? 3 वर्ष त्या झाडाला लक्ष द्यावं लागतं, अटेन्शन द्यावं लागतं. मग माझ्या सहजच बसल्या बसल्या संकल्पना आली की त्या व्यक्तीची एक आठवण म्हणून जर आपण ते झाड तिथे लावलं तर बाबांच्या नावाचं झाड आहे तर बाबांना पाणी टाका, मामांजींच्या नावाचं झाड आहे तर मामांजींना पाणी टाका. कधी कधी सुना घाबरूनही टाकतील. सासू असेल तर तुम्ही या सगळ्या प्रकल्पातून ह्युमॅनिटी मानवता जपण्याचा प्रयत्न केला. आणि त्याप्रमाणे मग मी म्हटलं की आपण याला नाव देऊयात, एक आठवण आपल्या दारी. सुंदर, अप्रतिम. आणि त्या हिशोबाने मग आपण 72 झाडं लावली. माझी ही सगळी विकासदूत आहेत, यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्ही झाडं उपलब्ध करून दिली. काही संस्थांनी आम्हाला झाडं गिफ्ट दिली त्यावेळेला. आणि ही झाडं घेऊन, पण त्याच्या आधी झाडं लावण्याच्या आधी आपण सर्वे केला की आपल्या गावामध्ये कोरोनामध्ये किती मृत्युमुखी झालेले. सर्वेवर तुमचा खूप जोर असतो आणि मुळात बार्टीचं तुम्ही काम केलेलं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला या ठिकाणी उपस्थित करायचा आहे की केवळ याच कार्यक्रमापर्यंतच त्या थांबल्या नाहीत, तर या पुढे जाऊन देखील त्यांनी विविध सामाजिक कार्यक्रम राबवलेले आहेत. महारेशीम अभियान, तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्राला हे नाव माहिती आहे. या अभियानानंतर त्यांनी जवळपास 80,000 जे रेशीम तयार करणारे शेतकरी आहेत त्यांचं ऑफलाईन सर्वेक्षण केलं, जर आकडा चुकत नसेल तर. आणि 20,161 जणांना तुम्ही त्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिलेला आहे. आणि एवढ्या सगळ्या माध्यमातून हे काम करत असताना अर्थातच त्यांचा सत्कार होणारच. त्यामुळे त्यावेळेचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते मला पुरस्कार देखील मिळाला. आणखी एक प्रज्ञा मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, ज्या महिला ज्यांना खूप काम करण्याची इच्छा आहे, छोट्या मोठ्या संस्था देखील त्या चालवतात, पण अशा महिलांना ज्या शासकीय योजना आहेत ज्यातून त्यांनाही लाभ मिळेल, संस्थेला लाभ मिळेल, उदरनिर्वाह देखील चालेल आणि संस्थेतले जे काही त्यांचे बाकीचे घटक असतील त्यांना देखील 4 पैसे मिळतील, यासाठी काही शासकीय योजना आहेत का? आणि जर असतील तर त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्रिशरण एनलाइटनमेंट फाउंडेशन काय करतं? काय आहे की आता जसं मगाशी आपण सांगितलं की आमचा डोमेस्टिक वर्करचा प्रोजेक्ट आहे, तर घरेलू कामगार महिलांसाठी शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत. त्यांना त्याच्यामध्ये पेन्शन पण आहे, त्याच्यामध्ये त्यांना वेगळ्या वेगळ्या म्हणजे बाळंतपणानंतरचे काही बेनिफिट्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यांचं कामगारांचं एक कार्ड पण त्यांना मिळतं. तर हे बऱ्याच महिलांना माहीत नसतं. तर आम्ही आमच्याकडे जे आलेल्या महिला आहेत त्यांना तर आम्ही समजून सांगतोच, पण इवन इतर कुठल्या संस्था याच्यामध्ये काम करत असतील किंवा कोणाला असेल तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही कामगार कल्याणकडे जा, तिथे खूप साऱ्या कामगार महिलांसाठीच्या त्यांच्या हिताच्या योजना आहेत. त्या योजना तुम्ही माहिती करून घेऊन त्या महिलांपर्यंत पोहोचवा. या नुसत्या योजना जरी माहिती करून दिल्या मगाशी मी म्हटल्यासारखं, तर खूप मोठा आपल्याला लोकांमध्ये लाभ देता येईल. आणि तो लाभ हा शब्दच माझा फार नेहमी विरोधाचा ठरतो. तो त्यांचा हक्क आहे, कारण शासनाने तो लाभ नाही, त्याचा हक्क आहे तो, आणि तो आपण हक्क त्यांना दिला पाहिजे. दॅट इज नॉट प्रॉफिट, दॅट इज अ राईट. येस, त्यांचा तो राईट आहे आणि तो आपण त्यांना दिला पाहिजे. आणि विविध ज्या संस्था आहेत महिलांसाठी, महिला बालविकासच्या काही योजना आहेत, त्यानंतर कामगार कल्याणच्या काही योजना आहेत, त्यांच्या आरोग्य विभागाकडून सुद्धा महिलांसाठी बऱ्याच योजना आहेत. तर ह्या सगळ्या योजना आपण लोकांपर्यंत प्रसार आणि प्रचार केला तर त्या महिला त्याचा उपयोग करतील. आज जे आपण म्हणतो ना की कोणी कर्जबाजारी होऊन मृत्यूला जवळ केलेला आहे, अशा घटना बऱ्यापैकी आपल्याला कमी करता येतील. पण यासाठी थोडंसं खाली उतरून लोकांना समजून सांगण्याची थोडी गरज आहे.
आणि मला असं वाटतं की माझ्या विकासदूतांच्या माध्यमातून ती कुठे ना कुठे आम्ही तर पूर्ण करतोच, पण जर कुणाला असं वाटत असेल की नाही आम्ही त्रिशरणसोबत येऊन हे केलं पाहिजे, तर असंख्य संस्थांनी आमच्याकडे जर आलं तर आम्ही वेगवेगळ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये आपलं नेटवर्क आहे आणि जवळपास 358 तालुक्यांमध्ये आपले विकासदूत आहेत आणि 4,500 ग्रामपंचायतींमध्ये विकासदूत आहेत. बरं. त्यामुळे कुणाला जर वाटत असेल की नाही आम्हाला मॅडम तुमच्यासोबत काम करायचं आहे, तर त्यांनी जर आमच्याकडे आलं तर आम्ही ह्या नक्कीच योजना त्यांना माहिती करून देऊ आणि तिथल्या महिलांना आपण नक्कीच त्यांना त्यांचा हक्क मिळून त्यांना पुढे येण्याची संधी आपल्याला करून देता येईल. नक्कीच. म्हणजे तुमचं एक अभियानही मला आठवते की 36 जिल्ह्यांतील 72 गावांमध्ये संविधान साक्षर मोहीम देखील तुम्ही राबवली होती. अर्थात हे सगळं करत असताना एक म्हणतो ना आपण एक गृहिणी पण आहे ना, म्हणजे प्रज्ञा मॅडम त्यांनाही स्वतःचं एक लाईफ आहे, वैयक्तिक इंडिव्हिज्युअल लाईफ आहे. हे कसं काय सगळं जोपासतं? म्हणजे एवढं सगळं सामाजिक काम करायचं आहे, बाहेर शैक्षणिक काम करायचं आहे, महिलांसोबत काम करायचं आहे, पण एक स्वतःचं घर पण जपायचं आहे. अशावेळी तुम्ही काय करता? काय एंटरटेनमेंट काय आहे का? म्हणजे ह्या दुर्गेला फक्त नुसतं संघर्षच करायचा आहे का तिलाही देखील कुठे ना कुठेतरी एक शांतता हवी आहे? काय कर? माझी शांतता म्हणजे मी ना दिवसभर काही करू, कुठेही जाऊ, मी घरी गेल्यावर किचनमध्ये जाते. अच्छा. आणि मला जेवण बनवायला फार आवडतं. बरं. आणि मला बाहेर हॉटेल असेल कुणी असेल कुणाच्याच हातचं जेवण मला आवडत नाही, मला माझ्या हातचं जेवण आवडतं. अच्छा. आणि ते मी खूप आनंदाने बनवते आणि माझी एकाग्रता कधीही इकडे तिकडे जात नाही. कारण किचन हे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त जर घातक जागा असेल तर ती किचन असेल. आणि तिथे जो कोणी युद्धाचं मैदान, आणि तिथे जेव्हा माणूस जातो तेव्हा तुम्हाला खूप अलर्ट राहावं लागतं. आणि पहिला प्रश्न तुमचा हाच असतो की आज काय करायचं. हो. बरं, म्हणजे मनोरंजन म्हणून किचनची निवड करता का नाही आता काहीतरी वेगळं करायचंय म्हणून जरा किचन मध्ये? नाही, माझी मनोरंजन म्हणून मी किचनची निवड करते. दुसरी गोष्ट म्हणजे काही हॉलिवूड मूवीज मला बघायला आवडतात. त्यामध्ये आता लेटेस्ट पिक्चर कुठला बघितला? आता मी हा बघितला होता, म्हणजे गेल्या 2-3 महिन्यांपासून नाही पाहिलेला आहे. म्हणून मला तेच विचारायचं आहे, जर तुम्ही तुमच्या या कामामध्ये पिक्चर पाहिला असेल असं मला वाटत नाही. मी जुने मला मूवीज बघायला आवडतात. जुन्यामध्ये पण वॉर मूवीज, वर्ल्ड वॉर मध्ये प्रत्येक वेळी असं म्हणजे युद्धच का, म्हणजे प्रत्येक वेळी तयारच असता तुम्ही युद्धासाठी? त्याचं कारण हे आहे की त्याच्यामधून ना आपल्याला बऱ्याचदा खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात आणि मला जे शिकायला मिळतं ना ते आवडतं. म्हणजे मैदानावर राहायला आवडतं, मैदान सोडून जायला? हा, मैदान सोडून मी नाही पळू शकत, मी मैदानातच राहू शकते. तर एकंदरीतच प्रज्ञा मॅडम यांचा हा जो सगळा प्रवास आहे, बार्टीच्या प्रकल्प संचालक असतील, त्रिशरण फाउंडेशन, इनलाइटेड फाउंडेशन असेल किंवा त्याही सोबत वेगवेगळे प्रकल्प त्यांनी जे राबवले, पण हे एवढं सगळं करताना त्यांनी आणखी एक जपलंय ते म्हणजे सामाजिक भान. कारण की केवळ मी एक गृहिणी म्हणून काम करते, समाजात राहते म्हणून काम करते तर नव्हे, वंचित आणि शोषित या दुर्गेला जिच्याकडे ती ताकद आहेच, म्हणजे प्रत्येकामध्ये एक झलकारी दडलेली आहे, पण तिची ओळख तिला करून देणं, हाच प्रवास या प्रज्ञा मॅडमनी त्यांच्या त्रिशरण एनलाइटनमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून केलेला आहे. अर्थात मी अगदी आता शेवटचा प्रश्न फक्त तुम्हाला विचारलेला, आत्ता ज्या नवदुर्गा आहेत किंवा ज्यांना विविध क्षेत्रात आपलं काम करायचं आहे, कोणाच्या काही छोट्या संस्था असतील, कोणाच्या काही छोटेसे प्रोजेक्ट्स असतील, प्रकल्प असतील, तर त्यांनी पुढे येण्यासाठी त्यांना शासकीय योजनांचा हक्क, मी लाभ म्हणणार नाही, हक्क मिळवून देण्यासाठी काय त्रिशरण करेल आणि त्यासाठी काय योजना असू शकेल? थोडं बघतो. आता महिलांसाठी आम्ही महापारेषणकडूनच आम्ही आता पुणे डिव्हिजन आणि नाशिक डिव्हिजन याच्यासाठी आपण मेन्स्ट्रुअल हायजीनचे कॅम्प घेतोय, कारण हा बेसिक मुद्दा आहे आणि वंध्यत्वाकडे महिलांचं आता प्रमाणही वाढलेलं आहे. त्याच्यावर आपण ऐक सखे नावाचं पुस्तक रिलीज केलं आणि त्याच्यात ऐक सखे, सो आपलं ते एक किट आणि सॅनिटरी नॅपकिन आपण देतो आणि त्यातनं असंख्य महिलांना आपण भेटतोय. तर महिलांची शारीरिक आरोग्य आणि त्यांचं मानसिक आरोग्य हे आधी आपल्याला जपलं पाहिजे. ह्या भागदौड आणि आता वेगळ्या संकटांसमोर जाऊन महिला आतमध्ये कुठेतरी घुसमटती आहे. तर माझं असंख्य संस्थांना असं म्हणणं आहे की तुम्ही जर आमच्याकडे आलात तर महिलांचं शारीरिक, मानसिक आणि त्यांचं आर्थिक आरोग्य कसं चांगलं राहील याचं त्रिशरण नक्कीच भविष्यात काळजी घेईल. आणि त्यांनी जर आमच्याशी संपर्क साधला तर त्रिशरण नेहमी त्यांच्यासोबत असेल काम करण्यासाठी. आणि आमची सगळीकडे लोक आहेत, त्यामुळे आमच्याकडे आमच्या त्रिशरणचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडे आहेत. कुणीही या आणि आमच्याकडे जी काही माहिती आहे, जे काही आमच्याकडे थोडंफार आहे ते आम्ही सगळं ज्ञान आम्ही बाहेरच्या सगळ्या लोकांसाठी देऊ इच्छितो. कारण एक संस्था आली तर तिच्यासोबत असंख्य लोक जोडलेले असतात आणि त्या असंख्य लोकांकडून असंख्य लोकांपर्यंत माहिती जाते. तर माझा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसांपर्यंत एकच मुद्दा आहे की माहितीचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. त्यामुळे ज्या संस्था आमच्याकडे येतील भविष्यामध्ये
नक्कीच आम्ही त्यांच्या माध्यमातून प्रसार आणि प्रचार सर्वसामान्य गोरगरीब लोकांपर्यंत आपण पोहोचवता करू शकतो असं मला वाटतं आणि तो आम्ही नक्कीच करूया. नक्कीच नक्कीच. आणि नावही त्या फाउंडेशनचं आहे त्रिशरण एनलायटनमेंट, अर्थातच ज्ञानाचा प्रसार आणि अज्ञान नष्ट करण्याचं कार्य करणं. आणि त्रिशरण हा शब्द तर अर्थातच गौतम बुद्धांनी ज्या माध्यमातून आपल्याला ही शिकवण दिली, बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि, हे नाव आणि या नावाच्या मागे असलेलं कार्य आणि हे कार्य करणारी ही झलकारी बाई, अर्थातच आत्ताची नवीन युगातली आधुनिक दुर्गा म्हणजे प्रज्ञा वाघमारे यांचं हे कार्य साता समुद्रापार पोहोचत राहो, प्रत्येक महिलेपर्यंत तिचं कार्य पोहोचावं आणि त्या महिलेतली झरकारी पुन्हा एकदा जिवंत होऊन तिने देखील तिचा उत्तमाचा प्रवास करावा, एवढी शुभेच्छा मी तुमच्या कार्याला देतो. आणि सिटी नावमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच. तर या होत्या प्रज्ञा वाघमारे, ज्यांनी आपल्या सामाजिकतेचा आणि उत्तम प्रकारे उत्तम कार्याचा ठसा उमटवण्याचा जो मानस केला होता तो तडीस नेण्याचा संकल्प सिद्ध करून दाखवला. यापुढे देखील त्या तुमच्यासाठी काम करणार आहेत. तर महिलांनो, तुमच्यातली झलकारी जाग करा. जी प्रज्ञा मॅडमनी ललकारी मारलेली आहे, ललकारी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्या माध्यमातून उभ्या राहा आणि आजच्या नवदुर्गा बनून पुन्हा एकदा समाजात मान सन्मानानं जगा. अशीच एक नवदुर्गा तुम्हाला पुन्हा या स्टुडिओच्या माध्यमातून भेटायला येणार आहे. तिचाच प्रवास तिच्याच तोंडून ऐकणार आहोत. अर्थात कार्यक्रमाचं नाव म्हणजे दुर्गे दुर्गटभारी. शैलपुत्री तू नमोस्तुते, ब्रह्मचारिणी जयोस्तुते, चंद्रघंटा तू नमोस्तुते, कुष्मांडा तू जयोस्तुते, स्कंदमणा तू नमोस्तुते, कात्यायनी तू जयोस्तुते, कालरात्री तू नमोस्तुते, महागौरी तू जयोस्तुते, सिद्धिदात्री तू नमोस्तुते, नमो नमो नमोस्तुते, दुर्गा श्यामा जयोस्तुते, जयो जयो जयोस्तुते. आदिशक्तीची ही 9 रूप धारण करून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आधुनिक युगातल्या महिलांच्या मुलाखती पहा. खास शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फक्त सिटी नाऊवर दुर्गे दुर्गटभारी.